नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत। यंदाच्या मान्सूनवरती यल निनोचं सावट आहे, पण आता एक महत्त्वाचा इशारा समोर आला यल निनोबाबत। जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या मते यल निनो हा प्रभावी हवामान घटक यंदा अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे प्रशांत महासागरातील तापमान सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम आपल्या भारतातील मान्सूनवर होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे। आता आपल्याला हे तर माहिती आहे की यंदा मान्सूनवर यल निनोचा प्रभाव आहे, पण यल निनो नेमका कधी सक्रिय होणार याबद्दल हवामान संस्थांमध्ये एक वाक्यता नाही आहे। त्यांच्या प्रारूपांमध्ये विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते आहे। मग आता अपेक्षेपेक्षा लवकरच यल निनो सक्रिय होण्याची शक्यता का वर्तवली जाते? मग यल निनोबद्दल नवीन अपडेट काय आलेलं आहे, यल निनोबद्दल आधी काय सांगण्यात आलेलं होतं, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जागतिक हवामानासह पर्जन्यमानावरती प्रभाव पाडणारा एक घटक म्हणजे यल निनो। हाच आता वेळेच्या आधीच येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागासह जगभरातील सर्व प्रमुख हवामान संस्थांच्या निरीक्षणानुसार प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात सतत वाढ होत असल्यानं आपल्याला या सगळ्यात पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मे ते जुलै या 3 महिन्यांच्या कालावधीत यल निनो येण्याची शक्यता या संस्थांकडून वर्तवली जाते आहे। यंदा यल निनो येण्याची शक्यता पूर्वीच वर्तवण्यात आलेली होती, मात्र तो नेमका कधी येणार, हवामानाचं प्रारूप याबद्दल वेगवेगळे अंदाज प्रत्येक संस्था वर्तवत होती। काही हवामान प्रारूप यल निनोची स्थिती लवकर सुरू होईल असं सांगत होतं, तर काहींच्या मते यल निनोची स्थिती हळूहळू निर्माण होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात होती। जागतिक हवामानातील महत्त्वाचा घटक असलेल्या यन्सोच्या उष्ण टप्प्याचं पुनरागमन या वर्षाच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता जास्त आहे, तर अल्पकालीन अंदाजानुसार जगभरात सरासरीपेक्षा जास्त तापमान कायम राहण्याची शक्यता सुद्धा आहे। ऑस्ट्रेलिया हवामान विभागाच्या मते सध्या यन्सो स्थिती ही तटस्थ आहे, पण तापमान वाढीचे स्पष्ट असे चिन्ह दिसत आहेत। प्रशांत महासागरातील तापमान मोजण्याचं महत्त्वाचं परिमाण निनो इंडेक्स 3.4 हे एप्रिल मध्यापर्यंत उणे 0.27 अंश सेल्सिअस होता, म्हणजेच तटस्थ अवस्थेत होता। दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्याच्या शेवटापासून निनो इंडेक्स 3.4 निर्देशांक सातत्यानं वाढतोय। अलीकडे समुद्राखालील तापमान वाढीमुळे येत्या काही आठवड्यांमध्ये समुद्रातील पृष्ठभागाचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। एकूणच हवामान प्रारूप जागतिक स्तरावरती उष्ण वातावरण निर्माण होईल असे संकेत देत आहेत, परंतु पावसाचं वितरण प्रादेशिक पातळीवरती वेगवेगळं असू शकतं। 2026च्या उत्तरार्धात यल निनोची शक्यता वाढत असल्यानं आगामी महिन्यातील हवामान आणि त्यावरती होणाऱ्या परिणामांबाबत आत्ताच काही ठामपणे सांगता येत नाहीये। एक प्रकारे त्यामध्ये अनिश्चितता वाढलेली आहे। अल्पकालीन हवामानविषयक संकेत देखील तापमानवाढीचे संकेत देत आहेत। मॅडल जुलियन आयसोलेशन म्हणजेच MJO ज्याला आपण म्हणतो, येत्या 15 पश्चिम पॅसिफिकमध्ये पश्चिमी वाऱ्यांची विसंगती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सामान्यतः समुद्राचं तापमान वाढू शकेल। दरम्यान 30 दिवसीय सर्दन आयसोलेशन इंडेक्स उणे 7.7 पर्यंत घसरला आहे। आता अपेक क्लायमेट सेंटरनं दिलेल्या हंगामी अंदाजानुसार पुढील काही महिन्यांमध्ये जगातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। पर्जन्यमानाचा विचार करता या अंदाजानुसार भारत, त्यासोबत मॅरिटाईम कॉन्टिनेंट, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पश्चिम पॅसिफिकच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचवेळी काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे। भारतासाठी तटस्थ ते उष्ण यन्सो स्थिती आणि उत्तरार्धात सकारात्मक आयोडीची शक्यता महत्त्वाची ठरू शकते। तटस्थ यन्सो स्थिती साधारणपणे सरासरी मान्सूनसाठी पोषक ठरते, परंतु यल निनोमध्ये यन्सोचं संक्रमण झाल्यास त्याची वेळ आणि तीव्रतेनुसार मान्सूनवर त्याचा परिणाम अधिक जाणवतो। इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD देखील सध्या तटस्थ पातळीवरती असून त्याचा निर्देशांक धन 0.06 अंश सेल्सिअस आहे। बहुतांश मॉडेलनुसार शरद ऋतूपर्यंत IOD तटस्थ राहण्याची शक्यता अधिक आहे, मात्र हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये IODचा टप्पा विकसित होण्याची शक्यता वाढते आहे। याचा भारतीय उपखंडातील मान्सूनवर चांगला परिणाम सुद्धा होऊ शकतो। IOD संदर्भातील अंदाजामध्ये अजूनही एक प्रकारे अनिश्चितता कायम आहे। आता एकूणच काय तर मान्सून हंगामात यल निनो सक्रिय होण्याची शक्यता आधी वर्तवली जात होती, त्यामध्ये ऑगस्टपर्यंत यल निनो सक्रिय होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता मात्र
जे काही एकूणच जागतिक हवामान संस्थांनी अंदाज किंवा त्यांचे प्रारूप मॉडेल्स पुढे आणलेले आहेत, त्यामध्ये यल निनो हा मे ते जुलै या 3 महिन्यांच्या काळातच सक्रिय होऊ शकतो अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जाते. म्हणजेच मान्सून हंगामाच्या सुरुवातीलाच यल निनो सक्रिय झाला तर अर्थातच आपल्याकडे कमी प्रमाणात पावसाची शक्यता अधिक निर्माण होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा काहीशी चिंता आणि धाकधूक ही वाढीस लागते. एकूणच या रिपोर्टवरूनही तसंच दिसतंय. आता तुम्हाला काय वाटतंय, भारतात यंदा मान्सून हंगामात कसा पाऊस पडेल? तुमची जी कमेंट असेल ती नक्की कमेंटमध्ये कळवा. मी या माहितीसोबत तुर्तास इथे थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.